सांगली आटपाडी तालुक्यातील निंबवडे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पतीला अटक. आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथे चारित्र्यावर संशय घेत लाकडाने मारहाण करून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. मंगल अंकुश वाघमारे वय वर्षे 32 असं मृत महिलेचं नाव असून आरोपी अंकुश बाळू वाघमारे वय वर्ष 37 मूळ राहणार गायमळा आदिवासी पाडा तालुका सुधागड जिल्हा रायगड याला अटक करण्यात आलेली आहे. मंगल वाघमारे या पती अंकुश बाळू वाघमारे यांच्यासह निंबवडे गावाबाहेरील ओढ्यालगत रामचंद्र मोटे यांच्या शेतात खोपटे बांधून वास्तव्यास होत्या. संबंधित कुटुंब कोळसा तयार करून विक्री करण्याचा व्यवसाय करत होते. त्यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. अंकुश वाघमारे हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचं आणि भांडण करत असल्याचं नातेवाईकांनी म्हटलं आहे. दिनांक 19 मार्च रोजी सकाळी दोघांमध्ये वाद झाला, मात्र नातेवाईकांनी हस्तक्षेप करून तो वाद मिटवला. रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास पुन्हा दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झाले आणि यावेळी मंगल वाघमारे हिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिचा भाऊ, वहिनी तसेच नातेवाईक धावत घटनास्थळी आले. मोबाईलच्या उजेडात पाहिलं असता अंकुश वाघमारे हा मंगल हिला लाकडाने मारहाण करत असल्याचं दिसून आलं. नातेवाईकांना पाहता तो घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान गंभीर जखमी अवस्थेत मंगल हिला निंबवडे गावात आणण्यात आले. रुग्णवाहिकेमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर मंगल हिला मृत घोषित केले. त्यानंतर आटपाडी पोलिसांनी घटनेची माहिती आटपाडी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह आटपाडी येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. आरोपीला विटा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असता त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. अधिक तपास पोलीस निरीक्षक विनय बहिर करत आहेत. या प्रकरणी पप्पू अंतू जाधव वय वर्ष 30 जिल्हा रायगड यांनी फिर्याद दिली आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली.